शिंदे साहेब विचारांची गद्दारी झाली म्हणून तुम्ही सरकार सोडून बाहेर आलात। दुर्दैवाने तुम्हाला गद्दार म्हणून हिणवलं गेलं। पण ज्यावेळी बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्यासारख्या लोकांची ताकद पाठीची असते त्यावेळी किती हिणवलं गेलं तरी देखील त्या ठिकाणी असली सोनं काय आहे हे जनता हेरून घेते आणि महाराष्ट्राच्या जनतेने ते हेरलं आणि शिंदे साहेबांचं नेतृत्व हे महाराष्ट्राने स्वीकारलं। आणि म्हणूनच मला असं वाटतं की आता धर्मवीर 2 ज्याचा ट्रेलर आपण सगळ्यांनी बघितलेला आहे, शिंदे साहेब हा कुठपर्यंत गेलाय माहीत नाही, पण हा अगदी आतापर्यंत आला असेल तर आमचाही रोल असायला पाहिजे त्याच्यामध्ये थोडासा। तो 3 मध्ये येईल। खरं म्हणजे मला देखील एक सिनेमा काढायचा आहे, पण मला सिनेमा जो काढायचा आहे त्याला अजून वेळ आहे। कारण मी जेव्हा सिनेमा काढीन तेव्हा अनेकांचे मुखोटे फाटले जातील, अनेकांचे खरे चेहरे समोर येतील। त्यामुळे त्याची योग्य वेळ आली की निश्चितपणे तो सिनेमा मी काढेन। आनंद दिघे साहेबांना आमच्या स्वतःचे त्यांच्यावर मालकी सांगण्यासारखे फिरतायत, सिनेमे काढतायत, नाटकं काढतायत। पण आनंद दिघेजींच्या मनात त्यांच्याविषयी काय भावना होत्या आणि काय मतं होती हे आम्हाला माहिती आहे। आम्ही त्याच्यावर सिनेमे काढले तर तोंड लपून फिरावं लागेल। आज गुरुपौर्णिमा आहे, बाळासाहेबांनी सांगितलं आहे सत्य बोला आणि इमानानं जगा। जर बेईमान लोक आनंद दिघे यांना गुरु मानून त्यांचं खोटं चित्र उभं करत असतील तर तो सन्माननीय आनंद दिघे यांचाही अपमान आहे आणि आनंद दिघे यांचे गुरु आदरणीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचाही अपमान आहे। आनंद दिघेंच्या तोंडी घालून काही वाक्य तुम्ही तुमची राजकीय पोळी शिकण्याचा प्रयत्न करा, पण भविष्यात तुम्ही सुद्धा त्या आगीत चटके लागून संपल्याशिवाय राहणार नाही। हिंदुत्वाची गोष्ट सांगितलेली साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट आहे। कशात? चित्रपटाची। अरे कसला चित्रपट?